चॅनल कन्या रुईकरांच्या अँड आजचा व्हिडिओ खूप मजेदार असणार आहे। तर आज आम्हाला आई आणि बाबांनी एक चॅलेंज दिलेला आहे की ज्यामध्ये 100 रुपीजमध्ये आम्हाला भाज्या विकत घ्यायच्या आहेत, ज्याने करून आम्हाला पैशाचं इम्पॉर्टन्स कळावं आणि आम्हाला भाज्या खरेदी करणं सुद्धा कळावं त्यासाठी। सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे हे मला माहिती आहे, कारण खूप मस्त असणार आहे। सो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। एव्हरीवन, मी आज पोरींना भाजी मार्केटमध्ये आणलंय शिकवण्यासाठी की भाजी मार्केट काय असतं, गेलं पाहिजे, भाज्या घेऊन पाहिल्या पाहिजे। आणि त्यांना मी आता हे 200ची नोट आहे, माझ्याकडे सुट्टे नाही आहेत म्हणून मी 200ची नोट आहे, 100 रुपयामध्ये 4 भाज्या तुमच्या आवडीच्या। काय ह्या दोघी जणी भाज्या खात नाहीत, भाज्या टाकून देतात आणि मग त्यांना कळलं पाहिजे ना की भाज्यांची किंमत किती आहे, आपण कसं खाल्लं पाहिजे, त्याचं महत्त्व कळावं म्हणून मी त्यांना इथं मार्केटमध्ये आणले। आणि आता मी ह्या दोघींना फक्त 100 घ्यायचे त्याच्यातल्या, आणि दोघींनी 100 रुपयात तुमच्या आवडीच्या 4 भाज्या खरेदी करायच्या 4 दिवसांसाठी। ओके, म्हणजे तुम्हाला कळेल खाताना अरे बापरे किती मेहनत घ्यावी लागली होती, खर्च खरेदी करताना किती काटकसर करावी लागली, किती भाव करावा लागला, मग आपण ते खाल्लं पाहिजे। हो, तो शेपूच आहे। बघायचे तुम्हाला शिकवते ना पोरींना भाज्या कशा घ्यायच्या। कृतिका, हे कृतिका, भाज्या ओळखू येत आहेत का? कोणती भाजी घेताय? भेंडी। काय भाव घेतली? 10 रुपये पाव। चला, किती रुपयाची खरेदी झाली? 35 रुपयाची झाली। बर, पैसे दिले का? त्यांनाच विचार। आईला करता येते का तुझ्या चिलाची भाजी? हो ग, चांगली भेटली ना भेंडी? हो, मी त्यांना 15ला अर्धा किलो मागत होते पण त्यांनी दिली। काय काय घ्यायचंय आता तुम्हाला 100 रुपयात? तिच्या नावचं एक फ्रूट आणि माझ्या नावचं एक फ्रूट पण घेऊ का? 100 रुपये देते का बघा। इथं डील होतीये काहीतरी दोघींची। 2 भाज्या झाल्यात ऑलरेडी। काय ते? बेलफळ। हे ते हरव नाही, खूप मोठं अजून पुढं। ते आजी आणि मावशीवर गेली, मावशी आजीवर तिच्या। कीप इट अप कृतिका, टू मच गुड। इकडे आता इकडे सगळं। ए थांबा, मला येऊ द्या ना तो। अगं मग 30ला देत नाही तर 35 तर म्हण ना। 30 नाही तर 35।
रहता हाँ इतवार उससे मैं तल तल कर रहा हूँ तुम मेरे बात फायनली कृतिकानी 20 रुपयाचे अर्धा किलो बटाटे घेतलेत. शी लाईक पोटॅटो. येस ना कृतिका, व्हॉट डू यू वॉन्ट? पराठा. हा पराठा माझ्या अंगावर घालणार आहे ती करायला. किती रुपये खर्च झाला? पैसे दिलेस का त्यांना? किती रुपये खर्च झाला? 100 मायनस 15 रुपये 15. अगं ते मोज ना किती उरले ते. 40 मग बास का भाज्या? आणि हे काही बाजार घ्यायचंय का? चिवडा, फरसाण, गोडीशेव नको? बहुतेक हिशोबाचा मेळ चाललाय आणि फळ खरेदीवर दोघांची चर्चा चालली असेल. एक तरी फ्रूट घरी न्यायचंच आहे. 60 रुपये उरलेत. काय ठरलं काय की? काय ठरलं ग मग? ओके, जे आमच्या बजेटमध्ये बसेल ते घेणार आहे. आपण आता भाजी घ्यायची का? आता आम्ही फळ घेणार आहेत. फळ घेणार का? आलेत का? हा, बाबाकडनं बजेट वाढवून घ्यायचं नाहीये. नो चिटिंग. चिटिंग नाही. बजेटमधून आता 60 रुपये उरले होते आणि आम्हाला ॲपल घ्यायचं होतं, पण ते 140 रुपये किलो होतं. पण ह्या काकांनी आम्हाला कमी केलं. आम्हाला टेस्टिंगचं ॲपल सुद्धा दिलं आणि नंतर 60 रुपीजमध्ये आम्हाला अर्धा किलो दिलं. थँक्यू काका. भाज्या घ्यायचं शिकवल्या. 100 रुपये ते 3 भाज्या आल्या. आता बजेट संपलं ना, मग आता माझं बजेट काही लावलंय ते. श्रुतिका, काय घेतेस तू? कितीला? 20 रुपये लेट दिले काका. तिथं बजेट संपलंय म्हणून. गाईज, हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आम्हाला तर खूप मज्जा आली. सो आम्ही काय काय घेतलं ते मी सांगते. आम्ही शेपू घेतला, भेंडी घेतली, बटाटे घेतले आणि शेवटीला ॲपल घेतले, जे की काकांनी आम्हाला स्वस्तामध्ये दिले. आणि टरबूजसुद्धा घेतलं. ते आमचं बजेट संपल्यानंतर घेतलं आम्ही. मग ते आईने आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं. कसं वाटलं कृतिका चॅलेंज? फार टिपिकल. काय? सॉरी, चांगलं होतं. गाईज, माझं डोकं फिरायला लागलंय. उन्हात आम्ही एवढ्या शॉपिंग केली आहे. Thanks for watching, like and comment.